तर हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। ओव्हरहेड वायरवर झाडांची फांदी कोसळली। जीटीबी स्थानकाजवळील ही घटना आहे। सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी कोसळल्याचं पाहायला मिळतंय। जीटीबी स्थानकाजवळील ही घटना आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मोठा त्रास आता प्रवाशांना या सगळ्याचा सहन करावा लागतो, कारण ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी कोसळल्याचं कळतंय। जीटीबी स्थानकाजवळील ही घटना आहे। जवळपास 20 मिनिटं उशिरानं वाहतूक सुरू असल्याचंही कळतंय। सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, मोठी बातमी आहे ती म्हणजेच हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। नक्कीच सीएसटीकडे जाणाऱ्या मार्गावरती हार्बर लाईनला गुरुबहादूर नगर ह्या स्टेशन जवळ एक झाड पडलेले आहे। ट्रॅकवरती ते झाड पडलेलं आहे, त्यामुळे आता ती पूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे। खरं तर 20 ते 25 मिनिटं झाले ह्या घटनेला आणि अजूनही झाड करण्याचा प्रयत्न हे रेल्वे प्रशासन करत आहे। पण सध्या या मार्गावरची जे सीएसटीकडे येणारे जी ट्रेन आहेत त्या सर्व थांबवण्यात आलेल्या आहेत, पूर्ण खोळंबलेल्या आहेत आणि आता झाड काढण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। काही वेळातच ही मार्गिका सुरू होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पण सध्या तरी जे ट्रॅकवरती झाड पडलेलं आहे ते झाड काढण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत। निश्चितच धन्यवाद कपिल, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय शर्थीचे प्रयत्न, ते झाड काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आपण जर पाहिलं तर हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। मोठ्या प्रमाणात प्रवाशांना या सगळ्याचा त्रास सुद्धा होतोय, याची सुद्धा माहिती येते। जवळपास 20 मिनिटांनं वाहतूक उशिरानं सुरू असल्याची ही माहिती आहे।